नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. झाली मग शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी. आता आपले शेतकरी मित्र जे आहे पाण्याची वाट बघत आहे. मी पण पाण्याचीच वाट बघत आहे, कारण की 21 तारखेची आपली पेरणी आहे आणि आता पाण्याची अत्यंत गरज आहे. जर आपला पाणी नाही आला आपल्या भागात तर काय होईल? झाडाची संख्या कमी होईल आणि उत्पादनात घट येईल. म्हणजे कशी बघा, आता हा आपला 8 एकराचा प्लॉट आहे. इथे 2 व्हरायटी टाकल्या 4-4 एकराच्या, म्हणजे 4-4 थैल्या. एक न्यूएज 108 आहे आणि एक मालविका आहे. 4-4 थैल्या पेरल्या. एकरी आपली पेरणी आहे 22 किलोची आणि दोन्ही व्हरायटीची उगवण शक्ती सारखीच आहे आणि चांगली आहे बघा. आणि आपल्याला कमेंट पण आली होती, संदीप सरांनी कमेंट केलेली आहे की शेतकरीच आहे ते, किती इंच खोल बियाणं पेरलं. आपली पेरणी साधारण आहे 3 ते 4 इंच खोल बियाणं पेरलं. म्हणजे कसं, जर आपण जास्त खोल पेरणी केली असती, 5 ते 6 इंच जर खोल पेरणी केली असती, जर दळ्याचा पाणी आला असता, भरपूर पाणी आला असता, तर बियाणं काही प्रमाणात निघालं असतं. पण 80-90-95% काही आपली उगवण शक्ती झाली नसती, कारण की बियाणं जास्त पाण्यामुळे बियाणं गायवटते, दडपते, जमीन रट होते. त्याच कारणानं पण जमीन सोयाबीन निघालं नसतं. आणि वर पेरलं असतं, ओलावा खालतं होता. जर वर पेरलं असतं बियाणं तसंच राहिलं असतं आणि आता निघालं नसतं. आणि आता तर 8 दिवस झाले पाणीच नाही आहे, तर बियाणं कसं ते ओलसर फुगलं असतं आणि उन्हीच्या यानं वाढून खराब झालं असतं शेतकरी मित्रांनो. अशी परिस्थिती झाली असती. आता काय आहे, बियाणे मी मध्यम ओलमध्ये पेरलं आणि उगवण शक्ती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहे बघा. हे बघा. आणि एक सांगतो, आपल्या शेतामध्ये यंदा तणकट जास्त दिसत आहे. मला काही फरक पडत नाही, एक जरी शिरवा आला, साधारण एक म्हणजे हितभर ओल जाईन असं शिरवा पाहिजे आपल्याला. 1-2 घंट्याचा पाणी पाहिजे आणि लगेच 2 दिवसांनी आपण स्प्रे करणार आहोत. कारण की आता आज किंवा उद्या जर पाणी आला, तिथून 2 दिवसानं म्हणजे 25 म्हणजे 10-12 दिवसानं आपण स्प्रे करणे योग्य आहे शेतकरी मित्रांनो, आपण करू शकतो. आणि तेव्हाच हे तणकट नियंत्रणात येईल आणि उत्पादनात कशा तऱ्हेने घट येईल. जर पाणी नाही आला, आता अत्यंत पिकाले, आपल्या सोयाबीन पिकाले पाण्याची आवश्यकता आहे. तुमच्याही सोयाबीनला असेल, कारण की बरेचसे शेतकरी मित्रांनो म्हणजे कमी ओलमध्ये सोयाबीन पेरले, कारण की म्हणजे शेतकऱ्यांचं जर लवकर पेरणी झाली, उत्पादन लवकर मिळते, पाणी येईलच या आशेने शेतकरी पेरणी करत असतो. पण होतं काय, पेरणी करतो आपण आणि पाणीच नाही येत. आणि त्याच्यात पाणीनं जर नाही आला तर काही बियाणं वर राहते, काही बियाणं खाली राहते. जे निघते, जे खोल राहते ते निघते पाणी न आल्यामुळे, आणि जे वर राहते, जे ओलाव्याच्या सर्दनं फुगते, कोमटते आणि मरून जाते. जर पाणी येत राहिला, शिरवे सापे येत राहिले, तर सोयाबीन पेरणी यशस्वी होते, पूर्ण सोयाबीन निघते आणि उत्पादनातही वाढ होते. आणि याच्यात काय होते, आता समजा आता 21 तारखेला मी पेरणी केलेली आहे, या पूर्ण प्लॉट आणि उगवण शक्ती बऱ्यापैकी दिसत आहे आपल्याला दोन्ही व्हरायटीची. म्हणजे जे युनोज 108 आहे ते विहिरीकडे टाकलेले आहे आपण, आणि इथे जे माथाकडे आहे इकडे मालविका टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या साईडलाच एका शेतकऱ्यांनी उन्नती पेरलेली आहे, त्या उन्नतीची चांगली उगवण शक्ती आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपली हे बघा मालविका आहे सोयाबीन, याची पण तुम्हाला दिसत असेल ताशी लागलेलं दिसत असेल, बारीक जर निरीक्षण करून पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. कारण की शेतामध्ये तणकट जास्त, याचं कारण अवकाळी पाऊस खूप आला आणि ते 3-4 वर्ष झाले सोयाबीन आहे म्हणून तणकट झालं. आणि मागच्या वर्षी काय आपण तणकट म्हणजे तणनाशक नव्हतं मारलं, निंदून काढलं होतं, त्याच कारणाने, आणि निंदणी व्यवस्थित नाही झालं म्हणून तणकट जास्त दिसत आहे. तर यंदा त्याचं नियोजन करणारच आहोत आपण, जसं होते तसं नियोजन करणार. कारण की नियोजन करणे ही आपल्या वरच्याच्या हाती आहे, म्हणजे पाण्याच्या हाती आहे. जर आपण आता समजा
वयानी आली, तणनाशक मारलं आणि लगेच जर पाणी आला त्याच्यावर, त्याचेही सक्सेसफुल नाही होत तणनाशक. त्याच्यावर एक दिवस पाणीच नाही पाहिजे. कारण की हा माझा अनुभव सांगतो. फुले संगम 753 सोयाबीन पेरले होते आणि 17-18 दिवसच झाले होते तेव्हाच तणनाशक मारले आणि पाणीच नव्हता आला. 48 घंटे पाणी नव्हता आला. 2 दिवस, मग तिसऱ्या दिवशी पाणी आला आणि काहीच तणकट नाही, निकोप काहीच तणकट नाही होत. तणनाशक कोणतं घ्या, मी आयरिक्स मारलं होतं. जर आता पाणी नाही आला ना शेतकरी मित्रांनो, 2-3 दिवसात, आता आपल्या सोयाबीनला 5 दिवस होते, जर पाणी नाही आला तर झाडाची संख्या कमी होईल. कारण की जे खोल बियाणं पेरलं ते निघालं आणि जे काही कमी जास्त बियाणं जे वरतं पडलेलं आहे, कारण की ड्रायव्हरच्या पेरणीत म्हणजे कमी जास्त हायड्रोलिकला हात राहते, त्याचं वर जास्त करतेच, तर ते बियाणं वरतं बियाणं सुकून जाईल आणि झाडाची संख्या कमी होईल. शेतकरी मित्रांनो, अशी परिस्थिती आपल्या शेतामध्ये दिसत आहे आता सध्याच्या घडीले. बघा आता विषय कसा होऊन राहिला, आपण जेव्हा शेतामध्ये येतो, पाणी आल्यानंतर आपण पाहतो ओल आहे आणि पेरून जातो आपण. पेरल्यानंतर सोयाबीन जे काही कोणतं बी पेरतो आपण, ते ओलीतनी पेरते. ओलीत केल्यानंतर 24 घंट्यातून ते फुगते आणि निघते. इथल्या जो घंट्याचा त्याच्यावर जो प्रयोग होते, म्हणजे जमिनीमध्ये जे काही क्रिया होते, तोपर्यंत ओल कमी होऊन जाते आणि सोयाबीन वरतं आपल्याला दिसायला लागते. आता काय झाले परिस्थितीत, ओल कमी झालेली आहे, कारण की सोयाबीन वरतं निघालेला निश्चित तुम्हाला ताशी लागलेलं आहे, ओल कमी झालेली आहे. तर ची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो. आता पाण्याची आवश्यकता आहे. आता जर पाणी नाही आलं ह्या 2 दिवसात, म्हणजे 8-12 दिवस वाट पाहू शकतो आपण. बियाणं काही फरक नाही पडत, आपलं मीडियम खोल आहे. जे निघालं नाही, जे ताकद लावून राहिलं, त्याला पाणी पाहिजे. जर या 2 दिवसात पाणी आलं तर आपलं सही होईल, नाही तर झाडाची संख्या कमी होईल, पतलं निघन, कुठं सवाड निघन, व्यवस्थित नाही होणार. जर पेरणीच नाही साधली तर काय तिकडं ॲव्हरेज लागन आपल्याला नाही. आता सगळ्याच इकडे पाणी पाहिजे. आभाळ तर खूप आला, असं वाटते का पूर येन पा, आणि हेच अवकाळीमध्ये असंच पाणी आहे, असंच अबाई आहे, घराकडे नाही जाऊ देतो ओलं करे नाही. म्हणजे असं साईडनं जरी अबाय आलं तर पाणी पडे, असं डोक्यावरही नाही येऊ दे. हे तर डोक्यावरून समोर चाललं तरी पण नाही येऊन राहिलं. आता अत्यंत पाण्याची गरज आहे. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, ज्या भागात काही अजूनही पेरणी व्हायची असेल तर थांबून जा. भरपूर ओलावा आल्यानंतरच, असंच वातावरण नाही राहत, वयानी येते, पेरणी होते, जुलैच्या 15वाड्यापर्यंत आपल्याला सोयाबीन पेरता येते. फरक इतलाच आहे तर समोर आपला रब्बी हंगामा जे काही आहे, सोयाबीन सोंगणीला उशीर लागते, पण होय की नाही चालते आपल्याला, पण सोयाबीन पिकते. अशी अडचण येत नाही जशी आता माझी आहे. कारण की मी लय वाट पाहू राहिलो पाण्याची, पाणी काही येऊन नाही राहिला. आणि आता आपण स्प्रिंकलर लावतोय म्हटलं तर आपल्या विहिरीचं काही पाणी पुरत नाही. आणि हे पाणी काही पोषक आहे नाही शेतकरी मित्रांनो. याचा काय होते, वापसा हे पाणी आपण जेव्हा देऊ, सोयाबीन निघन, पण सोयाबीनमध्ये वाढ नाही राहत. सोयाबीन वरता आल्यानंतर वाढ नाही राहत. सोयाबीन वाढते वरच्याच पाण्याने, कारण की त्याच्यात नत्र जास्त असते, थंडावा जास्त सुटते. आता बघा, आता आभाळ झाकून आलं, आता शेतामध्ये गरमी होत आहे आणि आपण शिप लावतो, याच्यात काय होते, वातावरण पोषक नाही राहत, ते रोगी पडते. त्याच कारणानं आपण काही शिप लावली नाही. बरसातीत शिपचं कामच नाही पाहिजे, ते नॅचरलच आलं पाहिजे. पण कोणी कॉटन काढतात नाही का, परिस्थिती नाही राहत, काढाच लागते. नाही तर दुबार पेरणी दे, डबल पाकिटा आणा, पण काही ना काहीतरी मॅनेज करून शेतकरी मित्र शिपा लावतेस आणि माल काढून घेते. आता ह्या माल आता जर पन्ना आला, आता मली लावाच लागेल शेतकरी मित्रांनो. पण कितीक दिवस वाट पाहायची नाही, वाट पाहायचंही लिमिट आहे. तर अशी कंडिशन आहे सध्याच आपली आता ह्या घडीले. सगळीकडे पाणी पाहिजे, पाणी करते म्हणून पाणी काही येत नाही. जसं हे माथागय आहे, हे बघा,
इथे लवकर वयाने येते. सोयाबीन व्यवस्थित नाही निघालं, अजून पतला आहे. इथे खोल आहे सोयाबीन, इथं पाण्याची गरज आहे अत्यंत. माथ्यावर काही आता सकाळी काही दिसत नव्हतं, आता दिसायला लागलं. तर अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो माझ्या सोयाबीनची. तुम्ही तुमच्या सोयाबीनची प्रतिक्रिया सांगा, कंडिशन सांगा, कशी आहे, निघालं का नाही निघालं, नाही का. आता आपले असे दररोज व्हिडिओ येत राहील स्टेप बाय स्टेप, सोयाबीनची काय पोझिशन आहे काय नाही. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.